राज्यभरामध्ये पाहायला गेलं तर कुठं अवकाळी पाऊस पडतोय तर काही भागांमध्ये उष्णतेच्या झळा बसतायत। परभणी जिल्ह्यामध्ये सध्या तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। मागील 5 दिवसांपासून परभणी जिल्ह्याचं तापमान 43 अंश सेल्सिअस जाऊन पोहोचलेलं आहे। त्यामुळे नागरिकांना प्रचंड उकाडा गरमीचा त्रास सहन करावा लागतोय। धरणामध्ये पाणी साठा आता तळाला जाऊन टेकलेला आहे। काय स्थिती आहे परभणी जिल्ह्यामध्ये सध्याची आणि त्याच संदर्भात तिथं नागरिकांना काय त्रास होतोय त्याचाच हा ग्राउंड रिपोर्ट। हिंगोलीसह राज्यभरामध्ये उन्हाची लाट आहे। सध्या मे महिना सुरू असून उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि 42 अंश सेल्सिअसवर उन्हाची तीव्रता असल्याने धरणातील पाण्याचे बाष्पीभवन झाल्याने पाणी साठा कमी झाल्याचं दिसतंय। तर हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर धरणातील पाणी पातळी 0% येऊन पोहोचलेली आहे। याच धरणाच्या पाण्यावरती हिंगोली शहर, वसमत शहर, परभणी जिल्ह्यातून पूर्णा शहर आणि नांदेड भागातील अनेक भागात याच पाण्यावर शेती केली जाते आणि शेतीला पाणी दिलं जाते। परंतु याच धरणातील पाण्याचा 0% पाणी साठा म्हणजे वृद्ध साठा झाला असल्याने शासनाच्या वतीने 2 दिवसांनंतर एलदरी धरणाचं पाणी सोडण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे, अशी माहिती आता मिळालेली आहे। एलदरी धरणात पाणी सिद्धेश्वर धरणामध्ये तिथून सोडलं जाणार। उन्हाळी शेती पिकांना हे सोडलं जाणार आहे अशी माहिती आहे। जर हे सोडलं गेलं नाही तर अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या उन्हाळी शेती फळबागांच्या पिकांवर मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागणार आहे आणि आता याची शक्यताही नाकारता येत नाही, कारण त्यामुळे शासन यावर काय निर्णय घेतं हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सध्या धरणाची काय परिस्थिती आहे आणि सध्या तिथं किती पाणी साठा आहे या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी। पाहूयात। हिंगोली जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरामध्ये उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि त्याच वाढल्यामुळे पाण्याची पात्रता जी आहे ती कमी झालेली आहे। सध्या 40-42 अंश डिग्री सेल्सिअस तापमान असल्यामुळे मी उभा आहे सिद्धेश्वर धरणावरील। या धरणाचं जे पाणी आहे आता सध्या 0% आलेलं आहे आणि सध्या मे महिना सुरू असून उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। हिंगोली शहर, औंढा तालुक्यातील सिद्धेश्वर आणि वसमत शहर, परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहर अशा शहरांना या पाण्याची साठा जे आहे ते दिला जातोय। परंतु अनेक शेती पिकांना देखील, या फळबागांना आता पाणी नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात फटका देखील बसण्याची शक्यता आहे। म्हणून प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन देखील करण्यात आलेलं आहे आणि एलदरी धरणातून सिद्धेश्वर धरणामध्ये याचं पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती देखील या ठिकाणी प्राप्त झालेली आहे। परंतु याच ठिकाणी सिद्धेश्वर धरणामध्ये जे पाणी आहे ते आवर्तन या ठिकाणी जर नाही सोडलं तर अनेक फळबागांना, शेती पिकांना याचा मोठा फटका देखील होण्याची शक्यता वर्तवली जाते। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, हिंगोली जिल्ह्यासह संपूर्ण राज्य। हिंगोली जिल्ह्यामध्ये उष्णतेच्या लाटेमुळे तळ्यातील पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाण्याची पातळी कमी झालेली आहे। शहरातील बोरचंही पाणी आता कमी झाल्याचं दिसतंय, तर दुसरीकडे याच वसमत शहराला सिद्धेश्वर धरणातील पाणी पुरवले जाते, पण याच धरणातील पाणी साठा फक्त 2% आला आणि सिद्धेश्वर धरणातून वसमत शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीतून दररोज लाखो लिटर पाणी मात्र वाया जात आहे। एकीकडे जिल्हा नियोजन समिती पाणी टंचाई निवारण करण्यासाठी समिती स्तरावर नियंत्रण कक्षेची स्थापना करते, तर दुसरीकडे नगरपालिकेचा सावळा गोंधळही या निमित्तानं उघडकीस येतो। लाखो लिटर पाणी इथं वाया जात आहे। यामध्ये शहरातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते आहे, तर शहरातल्या नागरिकांना नियमित पाणी कधी मिळणार हे पाहणं या संदर्भातली आता महत्त्वाची बाब ठरली आहे। 27 जुलै 2023 रोजी वसमत शहराच्या लगत असलेला मोठा तलाव जे आहे तर या ठिकाणी या तलावाची जी भिंत फुटलेली आहे, तर मी या उभा आहे, या तलावाची भिंत फुटलेली आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता की वसमत शहराचं हे वैभव असलेलं सुंदर असा एक मोठा तलाव नावाचा ही तळ आहे आणि या तळ्याला ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि रात्रीच्या सुमारामध्ये ही भिंत पडली आणि असंख्य नागरिकांचे घर जे आहेत ते उद्ध्वस्त झाले होते आणि यामध्ये प्रशासन बी जे आहे ते रात्रीच्या वेळी
त्यांचा जीव वाचवण्यासाठी व्यस्त होते. आताच या तळ्यामध्ये मी उभा आहे आणि प्रशासनाच्या वतीने कालपासून मला सुरुवात देखील झालेली आहे. याच तळ्यातील सुशोभीकरण करण्याचं देखील या ठिकाणी काम हाती घेतलं आहे. आता सुशोभीकरण करण्यासाठी या तळ्यातील गाळ काढण्यात येत आहे, परंतु ग्रामस्थांच्या वतीनं एक विनंती करण्यात आलेली आहे प्रशासनाला की प्रथमतः या तळ्याचा जो भाग फुटलेला आहे ते भाग जे आहे ते पहिले तयार करा आणि नंतर तुम्ही सुशोभीकरण करा. कारण येणाऱ्या 4 ते 5 दिवसानंतर आता पावसाळा सुरुवात होणार आहे आणि तुम्ही जेव्हा तळ सुशोभीकरण करसाल आणि पावसाळा सुरुवात झाल्याच्या नंतर या तळ्यातलं पाणी परत एकदा आमच्या घरात येईल आणि आमची परत नुकसान मोठ्या प्रमाणात होईल. पहिल्याच वेळेस आज नागरिकांची नुकसान झाली, परंतु प्रशासनाच्या वतीने जी काही तुटपुंजी मदत मिळायला पाहिजे होती ती देखील या नागरिकांना मिळाली नाही असं देखील ते नागरिक बोलतात. आता प्रशासनाच्या वतीनं या तळ्याची फुटलेला जो भाग आहे तो पहिल्यांदा तयार करणार की सुशोभीकरण पहिल्यांदा करणार हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, वसमत, हिंगोली. हिंगोलीच्या वसमत शहराचे वैभव असलेल्या प्राचीन तलाव आता शेवटची घटका मोजतोय. या तलावाची भिंत फुटून अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरलं होतं. या घटनेला 1 वर्ष झालेलं आहे. अजूनपर्यंत या तलावाच्या भिंतीच्या दुरुस्तीचं काम हे पूर्ण झालेलं नाही. तर दुसरीकडे मात्र वसमत नगरपालिकेच्या वतीनं या तलावामध्ये सुशोभीकरण करण्यासाठी हालचाली सुरू केलेल्या आहेत. या तलावातील गाळ काढून येथे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे तलाव परिसरात असलेल्या नागरिकांनी गाळ काढण्याला विरोध केलाय. सर्वप्रथम तलावाची तुटलेली भिंत दुरुस्त करा, त्यानंतरच गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात करा अशी मागणी नागरिकांच्या वतीने केली जात आहे. याच नागरिकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी. पाहूया. हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत शहरातील हे मोठा तलाव जे आहे ते वसमत शहराचं एक वैभव म्हणून मानले जाते आणि याच तलावाचं सुशोभीकरणाचं काम देखील आता या ठिकाणी चालू आहे प्रशासनाच्या वतीनं. परंतु आपण पाहिलं तर मागील 1 वर्षापूर्वी याच तलावातील काही ठिकाणी जे भाग आहे ते फुटला होता आणि अनेक नागरिकांची जी मोठे नुकसान देखील झाले होते. याच संदर्भामध्ये काही ग्रामस्थ आहेत. मला सांगा की आता हे जे तलावाचं काम चालू आहे, काय मागणी आहे नेमकं कशा? सर, आमची मागणी हे आहे, जे तळा अगोदर जे फुटला होता त्याची रिपेरिंग करून द्यावं शासनाने. तर ते दुसरंच काम काढायला ते म्हणजे गाळ नेण्याचं. तर आमचं म्हणणं असं आहे, इकडं अगोदर आम्हाला एक संरक्षण भीत बांधून द्यायला पाहिजे. कारण की इथं गोरगरिबाचे खूप घर आहेत आणि पावसाळा तोंडावर आलेला आहे. सर, जर एक वेळ जर असा एक धडक बसली ना पाण्याची, सगळे घर वाहून जातात. मेन काम करायला पाहिजे ना सर, लोकांचा जीव वाचवायला पाहिजे, हे आमचं म्हणणं आहे सर. इथं भीती आता बघा, आता रोहिण्या भोयण्या म्हणून हे आता एक नक्की तर चालू होते. आता हवामान चालू व्हायला तर आम्हाला भीती वाटायली की आता कसं होईल आमचा पुढे चालून. कारण की छोटा काम नाही सर, आम्ही जर केलं तर आम्ही हाताने करू शकतो, मात्र आम्ही गोरगरीब लोक आहेत, इथं तेवढी आमची शक्ती नाही काम करायची. तर शासनानं करून द्यायला पाहिजे आम्हाला, हे आमचं म्हणणं आहे. श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, वसमत, हिंगोली. आजच्या ग्राउंड झिरो मध्ये इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.